संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याप्रकरणी भाजप पदाधिकारी दीपक काटेला अटक करण्यात आली। या हल्ल्याचे मास्टरमाइंड चंद्रशेखर बावनकुळे असल्याचा थेट आरोप आता प्रवीण गायकवाडांनी केलाय। दरम्यान दीपक काटेसारख्या गुन्हेगाराला भाजपमध्ये महत्त्वाचं पद कसं दिलं जातं हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। दीपक काटे यांना गॉडफादर म्हणतात। हे नातं तुमच्याच माध्यमातून मी अधोरेखित करतो। या राज्यातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही विचाराने लढाई लढू शकता, कुणावर हल्ला करून तुम्ही लढाई लढण्याचा प्रयत्न करू नका। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा भाजपचा पदाधिकारी असल्याचं स्पष्ट झालंय। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवीण गायकवाडांनी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। त्यामुळे हल्लेखोर दीपक काटेचे गॉडफादर चंद्रशेखर बावनकुळे असून तेच हल्ल्याचे मास्टरमाइंड असल्याचा दावा केलाय। तर चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रवीण गायकवाडांचे हे आरोप फेटाळून लावत हल्ल्याशी भाजपचा संबंध नसल्याचं म्हटलंय। हा सरकार पुरस्कृत हल्ला होता। हे बावनकुळे हे कशा प्रकारे ताकद, पाठिंबा, विश्वास देतात। दीपक काटे त्यांना गॉडफादर म्हणतात। हे नातं तुमच्याच माध्यमातून मी अधोरेखित करतो। तर या घटनेचा मास्टरमाइंड हे बावनकुळे आहेत, जे आता महसूल मंत्री आहेत, ते 2 नंबरचे मंत्री आहेत। ते खोटं बोलतायत सभागृहात आणि प्रचार प्रसार माध्यमापुढे। पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने बामसेफ संघटना संपवणे, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वंचित आणि ज्या ज्या चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्यांना संपवण्याची योजना बनवलेली। प्रवीण गायकवाडजीच्या हल्ल्याबद्दलचा निषेध मी पहिल्यांदा केला। मी अशा घटनांचा निषेध करतो। प्रवीण गायकवाडवर जो हल्ला झाला तो मान्य नाही, तो निषेधार्ह आहे। भारतीय जनता पार्टीचं समर्थन प्रवीण गायकवाडच्या हल्ल्याला नाही, महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही व्यक्तीचं आणि कुठल्याही आमदार खासदारांचं समर्थन या हल्ल्याला नाही। दीपक काटेसह शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करत धक्काबुक्की केली। प्रवीण गायकवाडांनी आपल्या पत्रकार परिषदेत दीपक काटे आणि भाजप नेत्यांचे व्हिडिओ दाखवलेत। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दीपक काटेनं 2022 मध्ये तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजपत प्रवेश केला। घाबरू नका, तुमच्या मागे देवेंद्र भाऊ आणि मी आहे, असं विधान त्यावेळी बावनकुळेंनी दीपक काटेला उद्देशून केलं होतं। दीपकांना मला गर्व आहे। एक कार्यकर्ता त्याला कुणीतरी गुन्हेगार ठरवतो आणि गुन्हेगार ठरवून त्याला मागच्या सरकारच्या काळात अन्याय करण्याचं काम करतं। पण मी मागच्या वेळी आलो होतो जेव्हा दीपकला सांगितलं होतं काही चिंता करायची गरज नाही, देवेंद्रजी आणि मी आपल्या बाजूला उभा आहे, काही काळजी करायची गरज नाही। दीपक काटेबद्दल मी बोललो का हा चांगलं काम करेल, या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व लोक आहोत। आणि शेवटी पक्षामध्ये येत असताना आपण हे बोलतो, जेव्हा पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता येतो तेव्हा त्याच्या पाठीशी आपण राहतो। आणि 2.5 वर्षापूर्वी मी त्या कार्यक्रमात गेलो होतो। दीपक काटे मला 2-3दा भेटले होते। ते पुष्पगुच्छ घेऊन आले, पुष्पगुच्छ मी घेतले आणि त्यामुळं दीपक काटेच्या कुठल्याही वाईट कृत्याला आमचं समर्थन नाही। प्रवीण गायकवाड अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेजय राजे भोसले यांच्या नागरी सत्कार समारंभासाठी आले होते। याच वेळी दीपक काटेसह 8 ते 10 जणांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केला। त्यामुळे प्रवीण गायकवाडांनी या प्रकरणावरून जन्मेजय राजे भोसले यांच्याकडे बोट दाखवलं। भोसले यांच्याकडूनच हल्लेखोरांना मदत करण्यात आली होती का, यानुसारच हल्ल्याचा कट रचला का, अशा अनेक प्रश्नांवर चर्चा होती। आता प्रत्येक माणसाची तर मी डोकं चालू शकत नाही। प्रत्येकाच्या भूमिका आहेत, प्रत्येकाचे अनुभव आहेत। आता तुम्ही मला सांगा, तुम्ही जे सांगा त्यांना एक तर कळलं पाहिजे जे बोलतायत त्यांना, की अक्कलकोटला मला सन्मानाने बोलवलेले, वडून नाही नेलेलं आणि माझ्या हस्ते तिथल्या प्रमुखाचा सत्कार आहे। जर तरी माझ्या गाडीत आले असते तर पहिला वार मीच झेललो असतो। शाईफेक माझ्यावरच झाली असती, मलाच मारहाण झाली असती। हे प्रसंग म्हणजे दादाच्या ऐवजी माझ्यावरच शेकलं असतं, पण दादा आले नाहीत, त्यामुळं ते मी पुढं गेलो। पुढं गेल्यानंतर
हे असं अक्कलकोटच्या ह्याच्यामध्ये कधी घडलंच नाही असं. खरं तर भाजप पदाधिकारी असलेल्या दीपक काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. शेतीच्या वादातनं चुलत भावाची हत्या केल्याप्रकरणी 7 वर्ष येरवडा कारागृहामध्ये होता. हत्येचा गुन्हा दाखल असताना सुद्धा 2022 मध्ये भाजपात प्रवेश दिला गेला. गंभीर गुन्ह्याची नोंद असलेल्या दीपक काटेला भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस पद दिलं गेलं. त्यामुळे प्रवीण गायकवाड आपल्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपकडे बोट दाखवत आहेत. बोट दाखवल्याप्रमाणे बावनकुळेंचा या हल्ल्याशी काही संबंध आहे का, आरोपात कितपत तथ्य आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.